मित्रांनो नमस्कार. AIB एक्झाम 2026च्या निमित्तानं उद्या काही दिवसामध्ये AIB ची एक्झाम आहे आणि या AIB च्या एक्झाम म्हणजे कुठले प्रश्न येतात, ऑल इंडिया बार असोसिएशन आणि सगळी कायदे तज्ञ मंडळी जो पेपर सेट करतात, कुठल्या प्रश्नाला जास्त महत्व असतं. एकूण 100 मार्काच्या परीक्षेमध्ये 40 मार्काच्या पुढे मार्क्स पाहिजे, साधारणतः 45 ला पास आहे. परंतु मार्काची जर बारीक पद्धतीने वर्गवारी केली तर आपण किती मार्क त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि तेवढे मार्क पडल्यानंतर तुम्ही सहज पास होऊ शकता. या अर्थानं आपण या व्हिडिओकडे बेअर ऍक्ट घेऊनच बसलेलो आहोत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. AIBच्या एक्झाम संदर्भात जी आपली ओपन बुक एक्झाम असते, आपण हे बेअर ऍक्ट घेऊन जाऊ शकतो. जे बेअर ऍक्ट विदाउट नोट्स असतील ते तुम्ही त्या परीक्षेमध्ये एक्झाम सेंटरवर घेऊन जाऊ शकता. 22-23 बेअर ऍक्टचा संच आपल्याला तिथे घेऊन जावा लागतो. पण याच्यातली येणारे प्रश्न किंवा बेअर ऍक्ट संदर्भातले जे काही आपले सेक्शन आहेत वेगळ्या वेगळ्या विषयाच्या संदर्भात, ते कशा पद्धतीने वर्गवारी केलेली आहे, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 45 पडले पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. परंतु जे 78 मार्काचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही जर व्यवस्थित त्याची वर्गवारी केली तर तुम्ही ते सोडू शकता आणि तेवढे सोडले तर तुम्ही AIB ची एक्झाम क्रॅक करू शकता. इतकं साधं त्या ठिकाणी गणित मी आपल्या समोर मांडणार आहे. मी प्रश्नाबद्दल किंवा कुठल्या उत्तराबद्दल याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल. तुम्हाला जे काही टाईप 1 to 6 म्हणजे 1 ते 6 पर्यंत जी प्रश्नांची वर्गवारी आहे, ज्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं, ती समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायला सोयीचं होईल आणि तुम्ही वकील म्हणून देशभरामध्ये कुठेही आपला वकिलीचा व्यवसाय सुरू करू शकता. AIB ची एक्झाम हे प्रत्येकाला कंपल्सरी असल्यामुळं या प्रश्नांच्या वर्गवारीकडे टाईप 1 to 6 हे तुम्ही बारकाईनं समजून घ्यावं, यासाठी या लॉ इन मराठीचा हा व्हिडिओ नक्की पहा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. टाईप 1 हा साधारणतः 29 मार्काचा आहे. टाईप 1 कसा असतो, प्रश्नामध्येच कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, त्याच्यामध्ये सेक्शन सुद्धा दिलं जाईल. म्हणजे याचा अर्थ ऍक्ट असतील, सेक्शन असतील, आर्टिकल असतील किंवा ऑर्डर आणि प्रोव्हाइडेड टुगेदर या अर्थाने तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व अर्थाने त्या 29 मार्काचे प्रश्न सोडवले जातील. म्हणजे तुम्ही उद्या एक्झाम सेंटरवर गेला, 3 तासाची परीक्षा आहे, सगळ्यात जास्त 29 मार्काला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. टाईप 1 मध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्या चॅप्टरचं आणि सेक्शनचं दोन्हीही नाव देऊन तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. त्या अर्थाचे ऍक्ट संदर्भातले प्रश्न तुम्हाला त्याच्यात येतील, ते 29 मार्काचे आहेत. तुम्ही लिहून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. टाईप 2 मध्ये साधारणतः म्हणजे नेम ऑफ ऍक्ट म्हणजे त्या ऍक्टची नावं दिलेली असतात आणि क्वेश्चन हे सेक्शन असतील, आर्टिकल असेल किंवा ऑर्डर असतील, या संदर्भातले प्रश्न असतात. ही प्रश्न साधारणतः 11 मार्काचे आहेत. मग ती कशा मार्काचे प्रश्न आहेत तर तुम्ही त्या टाईप 2 मध्ये ते समजून घेऊ शकता. आणि एकदा तुम्हाला ऍक्ट संदर्भातलं नाव लक्षात आलं आणि ते तुमच्या त्या सेक्शन मध्ये शोधलं तर ते फक्त शोधणं गरजेचं आहे.
ओपन बुक एक्झाम म्हणजे काय, तर तुम्हाला त्या पुस्तकात त्या बेअर ऍक्ट मध्ये ते शोधायचंय. म्हणजे टाईप 2 हा 11 मार्काचा आहे, टाईप 1 हा 29 मार्काचा आहे. आता टाईप 3 हा प्रकार हा डेफिनेशनवर अवलंबून आहे. अर्थात कुठलाही सब्जेक्ट असेल, म्हणजे BNSS असेल किंवा आपला एव्हिडन्स असेल किंवा भारतीय सुरक्षा अधिनियम असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन असेल, कुठला जरी असेल तरी तुम्हाला त्या प्रत्येक सब्जेक्टची त्या म्हणजे आपली प्रस्तावना झाल्यानंतर किंवा सूची झाल्यानंतर एक डेफिनेशन, व्याख्या दिलेली असते. त्या व्याख्येमध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला ते क्वेश्चन सहज सापडू शकता. अर्थात क्वेश्चन मधले काही शब्द हे त्या डेफिनेशन मध्ये किंवा त्याच्या सब क्लॉज मध्ये ते तसेच उल्लेख केलेले असतात. त्याच्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचंय. म्हणजे तिसरा टाईप हा नेम ऑफ डेफिनेशनवर आहे आणि त्याला एकूण जर पाहिलं तर 4 मार्क्स आहेत. आता शेड्यूलवर 1 मार्काचा प्रश्न येतो. हे जरी खरं असलं तरी ज्याला ज्याला शेड्यूल लक्षात येतं त्यांनी ते सहजरित्या शोधणं गरजेचं आहे. त्याला म्हणजे शेड्यूल अर्थात जी सूची तयार केलेली असते त्याच्यावर आधारित तो प्रश्न असतो. तो साधारणतः 1 मार्काचा असतो. पहिले 29, नंतर 11, नंतर 4 आणि हा चौथा म्हणजे टाईप म्हणजे 1 मार्काचा. आता 5वा जो टाईप आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये म्हणजे ऍक्ट आणि पब्लिक डॉक्युमेंट या संदर्भात प्रश्न असतात जे तुम्ही सहज शोधू शकतात. म्हणजे इलस्ट्रेशन याच्यावर हे सगळे प्रश्न विचारलेले असतात. हे सुद्धा 7 मार्काला आहेत. आणि तुम्ही प्रश्न म्हणजे जर समजून घेतला, प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्यात 2 पद्धती दिलेल्या असतात. त्याच्यापैकी योग्य पद्धत आपल्याला निवडायची आहे आणि ती योग्य पद्धत निवडत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या प्रश्नाच्या अर्थाने तुम्हाला तो विचारलेला आहे त्याच्याच सूचीमध्ये जाऊन किंवा त्याच्या डेफिनेशन मध्ये जाऊन तुम्हाला ते उत्तर खरंय की खोटंय हे शोधायचंय. ते 7 मार्काला असतं. आणि शेवटचा टाईप 6 हा इतका महत्वाचा आहे की ज्याला साधारणतः 26 मार्क आहेत. म्हणजे टाईप 1 आणि टाईप 6 हे 2 तुम्हाला फार महत्वाचे आहेत. म्हणजे एक 29 मार्काचा आहे आणि दुसरा 26 मार्काचा आहे. म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी 29 आणि 26 ह्या दोन्हीची जरी बेरीज केली तरी 45 होतात. म्हणजे तुम्हाला पास व्हायला हे 2 पहिला आणि 6वा हा आहेच. आता याच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये जे आन्सर असतात ते बेअर ऍक्ट संदर्भात असतात. बेअर ऍक्ट मध्ये जाऊन तुम्हाला त्या प्रश्नासंबंधी जो क्वेश्चन विचारलेला आहे तो सोडवायचा आहे. त्या टाईपचे क्वेश्चन सोडवायचे आहे. ते 26 मार्काचे आहेत. आणि दरवर्षी म्हणजे जेवढ्या AIBच्या एक्झाम होतात, मी थोडी माहिती घेतली किंवा वाचन केलं की बरेच प्रश्न हे त्या अर्थाने रिपीट येऊ शकतात आणि एवढ्या मार्काचे प्रश्न. आता या फक्त टाईप 6 तुम्ही जर व्यवस्थित विस्तृत माहिती घेतली तर एकूण 78 मार्काचे प्रश्न तुमच्याकडून सोडवले जातात, जे तुम्ही सहज सोडवले जाऊ शकतात. आता तुम्हाला पहिल्या 2 तासामध्ये जर 78 मार्कापर्यंत सोडवता आलं, साधारणतः 80 धरून चला, तर पुढच्या 20 मार्कासाठी 1 तास द्यायला तुम्हाला हरकत नाही. पण बेअर ऍक्ट मध्ये जाऊन ते शोधून ते खरंय कुठल्या सेक्शन मध्ये किंवा ABCD हे जे 4 ऑप्शन दिलेले असतात त्याच्यातला एक ऑप्शन निवडायचा आहे. काही प्रश्नामध्ये 4ही ऑप्शन बरोबर असू शकतात. तर तसं तिथं उत्तर दिलेलं असतं. या संदर्भात या एक्झामकडे आपल्याला पाहता येईल. जेवढं तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर काढून स्वतः वेळ लावून या टाईप 6 जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते प्रश्न सुटू शकतात. जर तुम्हाला कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतील किंवा
कॉन्स्टिट्यूशनवर कुठले प्रश्न असतील, म्हणजे सीआरपीसी वर कुठले प्रश्न असतील, आयपीसी वर कुठले प्रश्न असतील, बीएनएसएस वर कुठले प्रश्न असतील, या संदर्भात म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. सर्च करा आणि इतर ही व्हिडिओ पाहत चला. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि लॉ इन मराठी हे आपल्या हक्काचं साध्या भाषेतलं मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ते चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. AIBच्या एक्झामला आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा.